आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। सांगोला तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय। जवळा गावासह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरही मुसळधार पाऊस सातत्याने पडताना दिसतोय। या पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, शेतांना जणू तळ्याचं स्वरूप आले। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक उभी पिकं या पाण्यामुळे भुईसपाट झाली। मका, बाजरी तसेच इतर अनेक पद्धतीची पिकं या पावसामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अनेक पिकं भर पाण्यात उभी असल्यानं ती कुजत असताना दिसून येत आहेत। मागील काही दिवसांपासून सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली। सातत्याने पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे उभी पिकं पाण्यात गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून येते। सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सांगोला तालुक्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील तसेच विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेली आहे। जवळा आणि भागात सातत्यानं पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी धास्तावल्याचं दिसून आले। शासनानं तातडीनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी होताना दिसते। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।